सर, जाहीर सभेमध्ये तुम्ही अनेक आपल्या राजकीय प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, पण आता आपण जरा अनौपचारिक गप्पा मारणार आहोत. विनोदी अंगाने प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं तुम्हाला बंधनकारक आहे. ठीक आहे? त्यामुळे पहिली अट तुम्हाला मान्य असेल. काही आम्ही गाणी आणलेली आहेत, त्या गाण्यांचे बोल आणलेले आहेत. ते बोल ऐकल्यानंतर कुठली राजकीय व्यक्ती, कुठला राजकीय पक्ष तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो, मग ते तुमच्या पक्षातली असतील ती मंडळी किंवा अगदी विरोधी पक्षातली असतील, त्यांचं तुम्हाला नाव. गाणी फार कमी ऐकतो, मला समजही कमी आहे, पण मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मराठी गाणी मला असं वाटलं की तुम्ही शिवसैनिक, मनसैनिक आणि आता भाजपमध्ये असल्यामुळे थोडंसं कुठेतरी कलेचं बी रुजलेलं असेल. कला आहे, आम्ही आमच्या कला राजकारणात दाखवतो, तिकडे कलाकारांवर अतिक्रमण नाही आम्ही करत. तर पहिले गाण्याचे बोल आहेत. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. भाजपच, देवेंद्र फडणवीस साहेब. मी रात टाकली, मी कात टाकली, मुडक्या संसाराची बाई लाज टाकली. म्हणजे आपल्याला पुढे जायचं आहे तेव्हा आपल्या ज्याही काही वाईट गोष्टी आहेत किंवा जी काही दुःख आहे ती बाजूला सारून पुढे जायचं. अरे दोन भाऊ एकत्र आले त्याच्यापेक्षा काय. बरं, म्हणजे त्यांनी कात टाकलेली, मी कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो. लास्ट टाकले. बरं, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. बापरे, भावुक प्रश्न, एकदम भावनिक प्रश्न आहे. मला वाटतं सध्या तर दोन भावांचं जोरात चालू आहे. त्यांना एकमेकांचे भाऊ कळलेत की न कळता सुद्धा युती झाली मला माहित नाही. पण देवेंद्र फडणवीसांमुळेच युती झाली असं तुम्हीच सगळे सांगताय. नाही नाही, असं आम्ही दुसऱ्यांची काळजी कशाला घ्यायची. ही कशानं धुंदी आली, काही समजना काही उमजना. दादाविषयी असं म्हणूया, अजितदादांविषयी. तुमचं उत्तर. अजितदादा कधी कधी बेधुंद बोलत असतात, घोटाळ्यांवर आरोप करत असतात ना. सख्या रे सख्या रे सख्या रे घायल मी हरणी. तर घायाळ कोण झालंय सध्या, फिरून तिथेच आपली गाडी. भाऊ भाऊंना विचारतायत, दोघंही घायाळ झालेले आहेत. मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते, उमलण्या आधीच कैसे फूल पायी तुडविते. आपल्या मनाला एक गोष्ट हवी असते, पण दैव जे आहे ते काहीतरी वेगळंच घडवत असतं. कुठलाही असा राजकीय पक्ष. मी माझं सांगितलं, मला मंत्रीपद हवं होतं, परत नाही झालं. मग आता दैवाला दोष देणार का देवा भाऊला सांगणं करणार. देव माझ्या मागे आणि देवा भाऊंमुळेच मी बिनधास्त आहे. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोड ना बोला. कोण रुसलेत बघा बघा, काही जण असतात रुसलेली. आता आम्हालाच आमच्या जे रुसलेले तिकीट नाही मिळाले त्यांना समजावताना आम्हाला हे गाणं बोलायला लागतं. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. मला वाटतं काँग्रेस आणि या लोकांचं महाविकास आघाडीचं झालंय तसं. एकत्र आले, पहिले उबाटाला घेतलं आणि आता त्यांचा डावही मोडला आणि कहाणी अर्धवट राहिली त्यांची. लाजून हासणे अन हसून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. देवेंद्रजी बघतात त्यांच्याकडे सगळं. हा, मी सगळे म्हणजे विरोधातले ना. आमच्याकडे कसं बघणार, आमच्याकडे काळजीनं बघतायत. दर्शन दे रे भगवंता, किती अंत आता पाहसे अनंता. आता मतदारालाच साकडं घालतोय आम्ही की आता बाबा अंत पाहू नको मुंबईकरांचा. आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी महापालिका द्या आणि मुंबईचा मतदार जो भगवंत आहे आमच्यासाठी, तो त्या ठिकाणी आमचा अंत पाहणार नाही आणि महानगरपालिकेवर महायुतीचा आमचा झेंडा फडकणार. ही दुनिया मायाजाल, मनुजा जाग जरा. हा, मतदारांनी सुद्धा आता कुणाच्या मायाजाळात फसू नये बाबा. जागरूक राहून आम्हाला कमळाला आणि धनुष्यबाणाला मतदान करा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. राजकीय जीवन जगत असताना सुद्धा आपण राजकीय जो आपलं जगणं आहे तर त्या ठिकाणी आनंदानं, प्रेमानं एन्जॉय केलं पाहिजे, लोकांसाठी काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं सेवा, धर्म आणि जनतेशी एक नाल जोडून त्यांच्यावर प्रेम करावं, परत परत प्रेम करावं, कारण परत परत निवडणुका येतात. रात्रीचा खेळ चाले या गुढ चांदण्याचा, संपेल ना कधीही
हा खेळ सावल्यांचा. आता आमचा रात्रीचे खेळ चालतात आता निवडणुका आल्यात. प्रवीण सर, आज तुम्ही या जाहीर सभेतल्या मन की बात या सेगमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाला चांगली समर्पक उत्तरं दिलेली आहेत, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि आता या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी अनुपमा यांच्याकडे सोपवते. प्रवीण दरेकरजी, आज आपण झी 24 तासच्या जाहीर सभेत आलात, आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मनमोकळेपणानं दिली आणि आमचं मन की बात हे सेगमेंट तुम्ही अगदी मनापासून अटेम्प्ट केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जाहीर सभेत आल्याबद्दल आभार. थँक्यू.